शिवरायांच्या समकालीन इंग्रज वकील थॉमस निकल्स हा तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी रायगडावर 23 मे रोजी आला. राजेगडावर नसल्या कारणाने त्याला युवराज शंभूराजांना भेटण्याची परवानगी 2 दिवस आधीच मिळाली होती. त्याने रायगडाचे वर्णन टिपून ठेवले आहे. तो लिहितो, वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत. दरवाजाजवळील पायऱ्या पक्क्या खडकात खोदल्या आहेत. जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही तेथे 24 फूट उंचीचा तट बांधला आहे. 40 फुटावर दुसरी भिंत, दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनविला आहे की अन्नाचा पुरवठा भरपूर असल्यास अल्पशिबंदीच्या साह्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्यासाठी मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी वर्षभर पुरून उरेल. टेकडीच्या माथ्यावर मोठे शहर वसले आहे. घरे सामान्य प्रतीचीच आहेत. अत्युच्च भागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. त्याच्या मध्यभागी मोठी इमारत आहे. तीत बसून तो कारभार पाहतो.